नमस्कार. आपल्याबरोबर यश क्षीरसागर आहे, पुणेरी बाप्पाचा कॅप्टन. यश, पॉईंट्स टेबलमध्ये आत्ता दुसऱ्या पोझिशनवर आहात. आहे टॉप 4मध्ये अजूनही तुम्ही दिसताय, पण पावसाचं वातावरण आहे. याच्या पुढच्या मॅचेसकडे तू कसं बघतोय? किती क्रुशल आहेत त्या? 3 राहिल्यात. माहीत नाही पुढचे रिमॅच का काय प्रोसेस एक्झॅक्टली माहीत नाही. ज्या पण मॅच आम्हाला मिळतील, जेव्हा गेम टाईम आहे तेव्हा आमचा 100% ट्राय की ते त्यात कम्प्लिटली 2 पॉईंट यावे, जेणेकरून पहिल्या टॉप 2 स्पॉट्समध्ये आम्ही राहू. टॉप 4 तर आहेच, टॉप 4 ते नंतरचं टार्गेट आहे. बट आम्हाला वाटतं की ज्या पोझिशन आम्ही आत्ता आहे आणि जसे क्रिकेट आम्ही खेळतो आहे, पहिल्या 2मध्ये एंड करणं इम्पॉर्टंट आहे, कारण की क्वालिफायर्स आणि त्या सिच्युएशनसाठी. तर पहिल्या 2मध्येच आम्ही एंड करायला ट्राय करणार आहे. आत्तापर्यंत जे झालेल्या मॅचेस आहेत, या सगळ्या ज्या झाल्यात मॅचेस, 6 मॅचेस 7 मॅचेस झाल्यात तुमचे, या मॅचेसकडे कसं बघतोस तू? काही हरल्या आहेत, बऱ्याचशा जिंकल्या आहेत तुम्ही आणि 1-2 वॉशआउट पण झाले. हां, नाही, मी ॲक्च्युली काल टॉसला पण बोललो होतो की आमचं खूप असं मिक्स्ड बॅग टुर्नामेंट होती. 2 मॅच आम्ही खूप वन साईड जिंकलो, 2 मॅच हारलो. बट मला वाटतं आम्ही हारलो, इट वॉज फाईन. मला वाटतं 140-150 ट्रिकी विकेट्स, 1-2 टॉस हारलो क्रुशल, आणि तरी पण आमच्या बॉलर्सनी लास्ट ओव्हरपर्यंत पुश केले. दोन्ही मॅच आम्ही जस्ट म्हणजे एक ओव्हर और 2-3 विकेट्समुळे राहिले, आणि तिकडे 1-2 कॅचेस और 1-2 मोमेंट्स आमच्याकडे गेले असते तर मला वाटतं आम्ही खूप चांगल्या पोझिशन होतो त्या मॅचेस पण जिंकायला. तर मला वाटतं नथिंग टू वरी अ लॉट. जसं आमचा मोमेंटम चालला आहे, जसे आमचे प्लेयर्स खेळत आहेत, और जशी आम्ही कालची जी मॅच जिंकलो आहे त्याच्यामुळे जो टीमचा मॉरल आहे और जो कॉन्फिडन्स एकमेकांमध्ये आहे तो आता खूप चांगल्या स्टेटमध्ये आहे. तर मला वाटतं की नथिंग, आम्ही खूप काही विचार करत नाही आहे 1 मॅच ॲट अ टाईम, आणि असं खूप प्लॅनिंग पण करू शकत नाही आहे, बिकॉज किती ओव्हरची मॅच होईल काही सांगू शकत नाही. तर वॉट एव्हर इट इज, जसं आहे टेकिंग 1 गेम ॲट अ टाईम. तू टीमबद्दल बोललास तर तुमचं टीम बॉन्डिंग ओव्हरऑल कसं आहे हा एक प्रश्न, आणि सेकंडली या प्लॅटफॉर्मबद्दल तू काय सांगशील? टीम बॉन्डिंग जसं तुम्ही विचाराल तर आम्ही ऑलमोस्ट 1-1.5 महिना आधी कॅम्प सुरू केला होता. त्याच्यामध्ये आम्ही खास सेशन्स होते टीम बॉन्डिंगसाठी. आम्ही जेव्हा पाऊस होता पुण्यामध्ये तेव्हा तर मला आठवतं की जेव्हा प्रॅक्टिस पॉसिबल नव्हती तरी पण आम्ही आउटिंग्स केले, एखाद दुसरे फार्म हाऊस वगैरे बुक करून वी स्टेड देअर. एक मुळशीला पण आम्ही ट्रिप केली सगळ्यांसाठी, की इट वॉज जस्ट की जरी क्रिकेट नाही येऊ शकत आहे तरी पण गेट टुगेदर टीम बॉन्ड एकत्र झाली पाहिजे. 2 IPL प्लेयर्स आमच्याकडे येत होते नंतर, तर ते सगळे जेल व्हायला आम्ही जेवढं पण बेस्ट ट्राय करू शकतो ते केलं. आणि आमच्या टीमचं बॉन्डिंग हारू जिंकू मी आता यावर्षी ऑब्झर्व केलं, और आमचा तो एक पहिल्यापासून गोल आहे की मॅच हारू जिंकू त्यांनी टीमच्या ॲटमॉस्फिअर फरक नाही पडला पाहिजे. तो बसमध्ये स्पीकर वाजतोय तो वाजत राहायला पाहिजे. तर आम्ही ते मेंटेन केलं आहे फर्स्ट मॅचपासून, आणि ह्याच्या पुढे पण आम्ही तेच करणार आहे. रिझल्ट तर होत राहतो, एफर्ट तर सगळे टाकतातच आहे, बट आमचं ते एक आहे. आणि फॉर्मॅटबद्दल काय सांगशील, आणि त्याचबरोबर WMPL बद्दल बोलशील? काल जी फायनल झाली, कालची मॅच पण आम्ही सगळ्यांनी बघितली. ॲक्च्युली तिकडे पण सगळेजण एकत्र बघत होते. मस्त मॅच झाली, आणि जे जिंकले पुण्याची टीम जिंकली, आमची नाही आहे, बट त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मला वाटतं WMPLमध्ये पुणे जिंकली तर मेन्समध्ये पण पुणेच जिंकेल असं आम्ही होप करतो. जबाबदारी नाही म्हणू शकत, मला वाटतं की पुण्याचं नाव यावर्षी नक्कीच होईल, काही प्रॉब्लेम नाही. आणि प्लॅटफॉर्मबद्दल तुम्ही बोलाल तर MPL सारखा प्लॅटफॉर्म मला वाटतं सगळ्यांनाच, और जे पण प्लेयर खेळतात सगळ्यांसाठी खूप मोठा आहे. आणि नॉट ओन्ली फॉर प्लेइंग स्टेट, बट यातनं IPLला प्लेयर गेलेत, पुढच्या फॉर्मॅटला सिलेक्ट झालेत. तर तेच मला वाटतं या टुर्नामेंटचं मेन मोटिव्ह आहे सगळ्यांसाठी. आणि खरंच खूप मोठा प्लॅटफॉर्म दिला MCLने, आणि सगळी अख्खी टीम त्यांच्यासाठी ग्रेटफुल आहे. ग्रेट. सो यश, थँक्स फॉर युअर टाईम, आणि गुड लक फॉर युअर नेक्स्ट मॅचेस. थँक्यू व्हेरी मच. आणि हा होता यश क्षीरसागर, पुणेरी बाप्पाचा कॅप्टन. यश, परत एकदा मनापासून अभिनंदन, आणि परत बोलूच आपण. 100%. थँक्यू.